आता इथं आम्ही जेवायला वाढले, त्याचे पप्पा बी जेवायला आलेत. ही बघा लिंबू खाते पण अजून तुला धोका. आता आम्ही सगळेजण झालो तयार आणि अण्णा मावशी आता सकाळ सकाळी आले लवकर. तर आम्ही चाललो आता विशालीच्या घरी. देवाच्या परी गाडी वगैरे मस्त आणलेली आहे. आम्ही खाली गेलो भेटतो. तर आता आम्ही जेवायला बसलोय. मावशीला जेवण वाढायला बसवलंय, विशालीची मम्मी वगैरे. आणि हिला आम्ही आलो नदीवरती. बघा काय मस्त वाटते नदी. हे बघा हे लोक लगेच रेडी पण झाले. तर हाय, तर आज मी खूप दिवसाने व्हिडिओ बनवते कारण की काय कंटेंट तर भेटत नव्हता आणि आज बनवलं कारण की आमची अल्पिता मॅडम आलेले आहेत. अल्पिता आहे काय? आणि ही सकाळी 8 वाजता आली. येऊन टक्कीला काय कामं नसतात, फोन करते ताई मी येते जिजू मला स्टेशनला घ्यायला, आणि जिजू पण लगेच जातात घ्यायला. आणि ही का आली याचं कारण आहे कारण की माझी आणि देवाच्या बाबाची ॲनिव्हर्सरी आहे. आज आम्ही चालू आहे बाहेर फिरायला. त्यात ही बोलली ताई मी येणार नाही, असं कसं होऊ शकतं. आणि ही नाही तर आम्हाला पण करमत नाही, म्हणून आम्ही स्वतःहून त्याला फोन करून तिला बोलले अल्पिता ये आपण उद्या, आज आपण फिरायला जाणार आहे. आणि उद्या अण्णा मावशी पण येणार आहे आणि उद्या आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे. ते तुम्हाला उद्या कळेलच. आणि आज रात्री पण आम्ही कुठे जाणार आहे हेही कळेल कारण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सबस्क्राईब करत नाही प्लीज यार सबस्क्राईब करा. आता इथं आम्ही जेवायला वाढले, त्याचे पप्पा बी जेवायला आलेत. ही बघा लिंबू खाते आणि हिच्यासाठी स्पेशल लच्छा कांदा बनवला. आणि जेवताना आमची लाईट गेली. हे आले आणि गेले शहंशाह. तर हाय गाईज, तर मी डेली खाली येते देवांशला सायकल चालवायला कारण की घरात बसून तो वैतागतो, खूप कंटाळा येतो. तर मग तो मागे लागतो. संध्याकाळी ऊन वगैरे नसतं, कसं सावली असते, हवा पण असते, म्हणून चल जाऊ खाली. आम्ही येतो सायकल चालवायला. आणि आमच्या मॅडम बघा फोटोशूट चालेल, तिचा कॉस्ट्युम तर बघा. इग्नोर करा तिला, तिचं ते रेलूच असतं. तर भेटू थोड्या वेळाने. देवाचे पप्पा पण येतील आता, मग आम्ही जाऊ. सायकल अजून चालवता येत नाही, देवाची 4 चाकावाली सायकल चालवते आणि देवा मावशीला शिकवते, मावशी पण अशी सायकल चालव. हे बघा सायकल येत नाही, 4 चाका असून सुद्धा. म्हणून ठोकलीस ना सायकल. कुछ भी कसं ठोकत टर्न कसा मारतो द्या काय यार. तर आता मी सगळं रेडी झालेलो आहे. मी पण रेडी झाली बघा मस्तपैकी. आपी आणि देवाचे पप्पा सुद्धा रेडी झाले. त्याच्या बघा मी तिकडे बघा देवाचे पप्पा. आणि हे गिफ्ट केले मी देवाच्या पप्पाला, मस्त वाटते बघा ब्लॅक कलर मध्ये. त्यांना आवडलं का माझं गिफ्ट. आणि देवांश पण रेडी आहे. मग आम्ही निघालो मस्त बघा. रस्ता पण एकदम खाली होता आणि खूप गार पण वाटत होता. आज काय माहिती का थंड वाटत होतं. मग आम्ही गेलो मस्तपैकी हॉटेलला. स्वाद हॉटेल आमच्याकडचं आहे, सोनारपाड्या साईडला कुठेतरी आहे. आणि एवढं मस्त वाटत होतं ना, खूपच मस्त. मग आम्ही बसलो, मेन्यू कार्ड वगैरे बघितलं, जेवण काय मागवायचं ठरलं. मग आम्ही मागवलं मस्त फ्राय राईस, नूडल्स, चिकन मसाला आणि रोटी. आणि एवढं टेस्टी जेवण होतं ना, खूप मस्त होतं. मला पण आवडलं, अल्पिताला पण आवडलं, देवाच्या पप्पाला पण आवडलं. आणि बघा मस्त आम्ही तर रेडी. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त या दोघी भांडतात. आम्ही रात्री मस्त आईस्क्रीम खातोय. बघा देवांचं सुरू बी झालंय अल्पिता. आणि मी बघा चंपू झाला, डोकं दुखत होतं म्हणून मस्त तेल उघडे बाबा आहेत. आणि यांच्यासोबत माझा भाव आतिश पण कधी पण बघा ते लोक उघडच असतं. उद्या आतिश तुम्हाला दाखवते, आतिश पण मला उघडच दिसेल. तिघांचे नाव आम्ही उघडे बाबा ठेवले. The next day. आता आम्ही सगळेजण झालो तयार आणि अण्णा मावशी आता सकाळ सकाळी आले लवकर. तर आम्ही चाललो आता विशालीच्या घरी. देवाच्या परी गाडी वगैरे मस्त आणलेली आहे. आम्ही खाली गेलो भेटतो. देवाचे पप्पा काम करतायत. आतिश बघा इथं रेडी आहे. आमची फावडा ताई पण रेडी. फावडे इकडे फिरनस बोला. हाय मावशी. हाय. कुंकू कुठे? आता मी निघालेलो आहे. बघा आमची गाडी आलेली आहे. मावशी पण इथं रेडी आहे आणि मी पण रेडी आहे. तर आता मी निघालो चांगले फटे आणि मी माझ्या अंगावर बसले एवढीच भारी. मला माहिती ना ग. टायरची हवा चेक करतोय म्हणून मग थांबलेलो आहे. नीला ताण लागली, गाडीत बसून 5-10 मिनिटं नाही झाली, ताण जायला लागली. तर आता मी जेवायला बसलोय. मावशीला जेवण वाढायला बसवलंय, मावशीची मम्मी वगैरे. आणि हिला किती भूक लागली.
वरती. ऋषाली बोलली आमच्या इथं मस्त नदी आपण जाऊया म्हणून आम्ही चाललोय. तर बघू कशी आहे नदी आहे की नाही, नंतर नसली तर ऋषालीला फटकेल. पक्का मोठी आहे की नो छोटी आहे? अण्णा बघ खुली नंबर 1 बनवलं अण्णाला आम्ही बिचाऱ्यांना. आम्ही आलो नदीवरती. बघ काय मस्त वाटतंय नदी. हे बघा हे लोक जाते. तर बाय थोड्या वेळी भेटते. Enjoy! तर आता मी निघत होते तर ऋषालीची मम्मी माझी आणि मावशीची वटी भरत होते आणि एवढे छान होते ना. त्यांची फॅमिली खूप मस्त होती. ऋषालीची मम्मी, तिची बहीण आणि ऋषाली खूप मस्त. तिच्या पप्पाला सुट्टी नव्हती म्हणून तिचे पप्पा आम्हाला भेटले ना. पण तेही खूप मस्त, कारण की ह्याच्या पहिला आम्ही लग्नाला गेलो त्यांच्याशी आम्ही बोललो तर खूपच मस्त वाटलं. एकदम घरासारखं वाटलं. ऋषा बाय. चला आम्ही चाललो आता. तर आता आम्ही निघालेलो आहे. कुंकुमामध्ये कसं लागलंय ऋषाच्या मम्मीने आमच्या हॉटेलमध्ये चालले घरी. मग आम्ही मध्येच आलो रस्त्यात तर बघा एवढं ट्रॉफिक होती बदलापूरला, कारण का तिथं काम चालू आहे रस्त्याचं. जिकडे तिकडे खोदलंय. एवढं वैताग आलंय ना खूप खूप एवढं, आणि त्यात गरम. 2 hours later. तर आम्ही आत्ताच घरी आलो आणि खूप थकलेलो आल्याला. पहिला मी फ्रेश झाली आणि केसानं तेल लावलं. म्हणजे डोकं एवढं दुखत होतं ना, खूप डोकं दुखत होतं. आणि घरी आले जेवण आम्ही काय बनवतो स्पेशल आमची बिर्याणी आहे बघा. आणि आमचे शेफ रेडी आहेत. ते उघडे आहेत कारण की गरम होतात. तुम्हाला माहिती आहे हमेशा उघडे असतात. आणि हा मी काल बोललेली की आतिश आमचा उघडे बाबा असतो. तुम्हाला मी दाखवते त्याचा प्रूफ. हा बघा आमचा उघडे बाबा, काल मी बोललेली आणि रिअल आहे. हा उघडे बाबा आहे. तर आता आम्ही जेवायला बसले बघा. मस्त झाली आमची बिर्याणी आणि कोशिंबीर. कसं आहे मावशी? पाय कोण खाणार?